मागील भागात आपण पाहिलं, रॉकी, मी आणि माझे मिस्टर गरीब मुलांसाठी शाळा काढतोय. सध्या तरी आम्ही मुलं जमा करतोय. त्यांना लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा आम्ही पुरवठा करतोय. हळूहळू बरंच काही करण्याचा विचार आहे. जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला तुझ्या वस्तीमध्ये घेऊन जातोस? आम्हाला तुझ्या आईबाबांशी बोलायचं आहे. उर्वी शांतपणे बोलत होती. तिच्या बोलण्यातून रॉकीला कदाचित तिच्या प्युअर भावना समजल्या असाव्यात. तो त्यांना घेऊन बस्तीत जायला तयार झाला. मिस्टर पटेल, निघायचं? ती त्याच्यासमोर हात करून म्हणते. स्वप्न हे फक्त तुमचं मुळीच नाही, हे स्वप्न आपलं आहे आणि आपल्या स्वप्नाकडे पहिलं पाऊल मुबारक हो. ती त्याच्या हातातलं हात जोरात दाबत म्हणाली. आज ती जे काही करत होती ते पाहून त्याला खात्री पटली होती की हिचं आणि आपलं भेटणं नक्कीच देवानं घडवून आणलेलं एक पवित्र बंधन आहे. आता पुढे. छोट्याशा रस्त्यातून करण आणि उर्वी हातात हात धरून चालत होते. एक छोटी गल्ली होती. त्यात कुठे रस्ता खडबड होता तर कुठे घरातलं पाणी रस्त्यावर सोडल्यामुळे गाळच गाळ तयार झाला होता. त्या गाळातून जाण्यासाठी त्यामध्ये मोठाले दगड ठेवले होते, ज्यांच्यावर पाय ठेवूनच पुढे जाता येत होतं. सगळी मुलं सहज निघून गेली, पण उर्वी आणि करणला जाण्यासाठी वेळ लागत होता. उर्वी, रस्ता अवघड दिसतोय, करण म्हणाला. अवघड तर आहे, पण अशक्य नक्कीच नाहीये. आणि किती छान वाटतंय असं चालताना. सत्याची जाणीव होत आहे. कुठलाही रस्ता साधा, सरळ, सोपा नसतो, याची जाणीव आज मला प्रकर्षाने जाणवतीये. आणि मिस्टर पटेल, आपण दोघं सोबत असल्यास हा रस्ता लवकर पार करू, कारण आपण एकमेकांना कधीच पडू देणार नाही आणि पडलो जरी तरी सोबत उठण्याचं बळ असेल आपल्याकडे. उर्वीचे हे शब्द त्याला प्रेरणा देत होते. अल्लड, अवखळ असणारी आपली बायको इतकं छान बोलू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. थकून आलेले सगळेजण गल्लीच्या मधोमध असलेल्या ओट्यावर जमा झाले. काही जण इतके थकले होते की त्यांनी त्या ओट्यावरच अंग टाकून दिलं होतं. नमस्ते सगळ्यांना, मी सौ उर्वी करण पटेल आणि हे माझे मिस्टर करण पटेल. उर्वी सगळ्यांना आपला परिचय देत होती. तितक्यात एक बाई ओरडली आणि म्हणाली, ए बाई, तुझं नाव गाव सोड ग, कामाचं बोल. आम्ही काही गरीब मुलांना जमा करून त्यांना फ्रीमध्ये शिक्षण देण्याचं ठरवलं आहे आणि तुमचं इथला राहुल याला शिक्षणाची आवड आहे. तर आमचं असं म्हणणं होतं की जर राहुल आमच्याकडे किंवा आम्ही त्याच्याकडे येऊन शिकवू लागलो तर चालेल का? उर्वीनं हात जोडून तिचं म्हणणं सांगितलं. ए बाई, नको ग, आम्हाला कोणाचे उपकार. आणि तसं बी काय करणार आहे राहुल्या शिकून? न ग येऊ बाई तू, जा आता, म्हणत हळूहळू सगळे उठून जाऊ लागले. त्यानंतर पूर्ण आठवडा उर्वी न चुकता तिथं येत होती. आज तिनं ठरवलं होतंच की आज आर या पार. काकी, काका, एकदा ऐकून घ्या. आज जग कुठल्या कुठे जात आहे. मुलं गरीब परिस्थितीमधून शिकून मोठमोठ्या पदावर रुजू झाले आहेत. तुम्हाला सांगते काकी, मुंबईची एक ताई मोठी पोलीस अधिकारी झाली. तिचे वडील तर साधी रिक्षा चालवायचे. काकी, मी इथे रोज येतेय का माहिती? माझ्या वडिलांसाठी, माझ्या नवऱ्याच्या स्वप्नांसाठी. त्या दोघांना गरीब होतकरू मुलांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं. माझे वडील या जगात नाहीत, पण त्यांनी एक अनाथाश्रम उभा केला, जो त्यांच्या आशीर्वादानं आता मी चालवत आहे. माझ्या नवऱ्याचं एकच स्वप्न आहे, गरीब मुलांसाठी शाळा काढायचं. पण त्यासाठी मुलं हवेत. मुलं आली, त्यांची संख्या वाढली तरच सरकारकडून या मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लागेल. उर्वी जीव तोडून सांगत होती. तरीही आज लोक परत उठून निघून गेली. दूर थांबून ऐकणाऱ्या करणला वाईट वाटलं. सगळे निघून गेल्यामुळं निराश मनाने उर्वी आणि करणही जाऊ लागले. तितक्यात त्यांना कोणीतरी आवाज दिला. बाईसाहेब, थांबा जरा. बाईसाहेब, राहुल्या माझा पोरगा आहे आणि तुम्ही शिकवा माझ्या लेकाला. उद्यापासून पाठवतो त्याला तुमच्याकडं. राहुलचे बाबा रमेश म्हणाले. मी उद्या त्याला घ्यायला येईन, दुपारी 5 वाजता. दोघांना खूप आनंद झाला होता. ती रात्रभर नीट झोपली नव्हती. दुसऱ्या दिवशी 5च्या आतच तिथे पोहोचली. राहुल तयारच होता. त्याला घेऊन निघणारच की रॉकी म्हणाला, ए तायडे,
तायडे म्हटलं तर चालेल नवं? ती मानेने हो म्हणाली. तायडे, आम्ही बी येणार शिकायला. रॉकी, राजा, किरण आणि राहुल असं 4 जणांना घेऊन ती तिच्या घराच्या टेरेसवर पोहोचली. तिथे सुंदर झाडं लावली होती. टेरेस गार्डन बनवलं होतं. तिथे छान बोर्ड लावून बुक्स, पेन, पेन्सिल सगळं अरेंजमेंट छान प्रकारे केलं होतं. चौघांना पाहून करणला छान वाटलं. सुरुवात आ ई पासून झाली. हळूहळू मुलांमध्ये गोडी निर्माण होत होती. त्यांना येऊन 15 दिवस झाले होते आणि सगळ्यांनी स्वतःचं नाव काढायला शिकले होते. यात राहुलला वाचायला येत होतं. तो सगळ्यात पुढे होता, हुशार होता. करण त्याच्यावर विशेष ध्यान द्यायचा. वस्तीमधले लोक पण खुश होते की आपले लेकरं स्वतःचं नाव लिहू शकलेत. आपल्याला जे कधी जमलं नाही ते आता आपण आपल्या लेकरांना द्यायचं, ही आशा त्यांच्या मनात निर्माण झाली होती. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागल्यामुळं करणने विचार केला की एक हॉल घ्यावा रेंटवर. करण हिशोब करत होता. मुलांच्या साहित्य आणि बाकी सगळा खर्च लिहून ठेवत होता. तितक्यात उर्वी मॅडम येऊन त्यांना मागून मिठी मारतात. काय करताय? उर्वीने त्याच्या गालावर किस करत विचारलं. हिशोब करतोय. पैशाची अडचण येईल वाटतंय, करण म्हणाला. डोंट वरी, नेक्स्ट वीक माझं एक एक्झिबिशन आहे मुंबईला आणि त्यात जिंकलं तर प्राईज मनी जास्त आहे, उर्वी म्हणाली. नो राजा, ते तुझे पैसे आहेत. असं मला आवडणार नाही खर्च करायला, करण म्हणाला. तसं उर्वी दोन्ही कंबरवर हात ठेवून त्याच्यासमोर थांबली आणि म्हणाली. आपण दोघे वेगळे आहोत का? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. आपण एकच आहोत, बस एक झालो नाही आहोत. तो तिला पाठीमागून मिठी मारत म्हणाला. अरे वा नवरोबा, बरेच बोलायला शिकलेत, उर्वी म्हणाली. आता नातं पुढे जातंय तर म्हटलं थोडं आपण पण पुढे जावं. बाय द वे, अशात आपण एकमेकांना वेळ देत नाहीयेत, हो ना? करण तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत म्हणाला. राईट, म्हणून तर मी 3 दिवस हनीमून पॅकेज बुक केलं आहे मुंबईमध्ये. येणार ना हनीवाल्या मूनला? ती त्याला चिडवत म्हणाली आणि तो तिच्या मागे धावला आणि म्हणाला. मला सांगितलं का नाहीस? आधी थांब, आता सांगतो तुला, म्हणत त्यानं तिला पकडलं आणि दोघे तिथे सोफ्यावर पडले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले आणि हळूहळू दोघांमधलं अंतर कमी होऊ लागलं. आणि करणने तिचे ओठ कापीज केले आणि तिला हळूवार किस करू लागला. हळूहळू दोघे प्रेमात वाहत जातच होते की उर्वीचा फोन वाजला आणि दोघे भानावर आले. फोन विराटचा होता. त्याचं नाव बघून करण रागातच आत रूममध्ये निघून गेला. तिचं बोलणं झाल्यास ती बेडरूममध्ये गेली तर तो काहीतरी वाचत होता, जे ती आल्यामुळं त्याने पटकन तिथेच ब्लँकेटखाली लपवलं. काय लपवलं तुम्ही? उर्वी, काही नाही, तो म्हणाला. तिला नाराजच वाटला तो. एक विचारू? तुमचं पहिलं किस मलाच भेटलं ना? उर्वी, तो थोडा विचार करू लागला आणि ती नाराज झाली की याला आठवावं लागतंय म्हणजे नक्कीच मी नाही. आणि ती तिथून जाणार की तो म्हणतो, ऑफकोर्स तूच आहेस. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती त्याच्यावर जोरात जंप मारून हग करते आणि किस करते. त्याच्यावर बसूनच म्हणते, माझंही तुम्हीच आहात. 1 मिनिट, हे कडक काय लागतंय? तिचं असं बोलणं ऐकून त्याला कसं तरी वाटतं. त्याला वेगळंच वाटतं, पण ती हातानं ब्लँकेट चाचपून पाहते आणि तिला बुक भेटतं. रोमॅन्टिक शृंगारिक कादंबरी. ओ, तुम्ही आता हे वाचत आहात? ती ॲक्च्युली आता आपण पुढं जाण्याचा विचार करतोय आणि आय वॉन्ट टू बिकम परफेक्ट. तो पुढे काही बोलणार त्यात आधी ती परत किस करते आणि म्हणते, यू आर सो क्यूट. बरं, तुम्ही तुमचं रोमॅन्टिक वाचन कंटिन्यू करा, मी जरा पेंटिंग करते. ती जाऊ लागते तसं त्याने तिला स्वतःकडे ओढलं. अचानक ओढल्या गेल्यामुळं ती त्याच्या पूर्णपणे अंगावर पडली. तिच्या चेहऱ्यावरचे केस कानामागे करत तो म्हणाला. काय थीम पेंट करतेस यावेळेस? ती उठून बसते आणि म्हणते, खरं सांगू, मला काही सुचत नाहीये. तसं एक थीम आहे डोक्यात, पण शुअर नाही. ओके, मग एक काम कर ना, तू रिॲलिटी का नाही पेंट करत? तो म्हणतो. रिॲलिटी म्हणजे? समजलं नाही मला. ती म्हणजे आपलं अनाथ आश्रम किंवा मग ती वस्ती, त्यामधली रिॲलिटी. त्याचं बोलणं कंप्लीट होण्याआधीच ती त्याला जोरात मिठी मारते आणि म्हणते,
यू नो व्हॉट, आपण एकमेकांपेक्षा कितीही वेगळे असलो तरी आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. याआधी मला सतत वाटत राहायचं की तुम्ही इतके हुशार आहात आणि मी अशी, तुम्ही बेटर डिझर्व करता, पण आपले विचार सतत सेम असतात. ती त्याच्याच मिठीत राहून बरंच काही बोलत असते आणि तो शांतपणे ऐकत असतो. माझ्या डोक्यात हीच थीम होती. आता तुम्ही अप्रूव्ह केलं ना, आता यावरच काम करणार आहे, ती म्हणते. उर्वी, आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत आणि राहू. आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपलं ध्येय, आपली फॅमिली, स्वतःचं बरंच काही. त्यामुळं कधीच असा विचारही करू नकोस की आपण वेगळे आहोत. तो इमोशनल झाला होता. चला, नाही विचार करणार, तुम्ही वाचा, मी करते पेंटिंग. ती जाऊ लागते तोच तो आवाज देतो आणि म्हणतो, उर्वी, यावेळेस तुझी थीम कोणालाच सांगू नकोस. ती ओके म्हणते आणि एक फ्लाइंग किस देते. निघून जाते आणि तो ती फ्लाइंग किस कॅच करतो आणि हार्टजवळ ठेवतो. ती इकडे बस्तीची पेंटिंग बनवायला घेते, ज्यात तो रस्ता, त्यावरचं ते पाणी आणि त्यात ठेवलेले ते मोठे दगड आणि त्यावरून हात धरून चालणारे ते दोघं. इतकं बनवून ती झोपी जाते. इकडे तोही बराच वेळ वाचतो आणि तिला पाहायला येतो तर ती तिथेच पेंटिंग करून झोपलेली असते. तो पेंटिंग पाहतो आणि म्हणतो, जादू आहे तुझ्या हातात, आणि तिला दोन्ही हातावर उचलून बेडरूममध्ये आणतो आणि तिला मिठीत घेऊन झोपी जातो. मुलं रोज येऊन छान शिकत होते. त्यांच्यामध्ये अभ्यासाची खूप गोडी निर्माण झाली होती. रॉकी तर रोज गोष्टीचं पुस्तक घेऊन जायचा आणि 1-2 दिवसात पूर्ण करून आणून द्यायचा. आता करण उर्वीला वाटत होतं की मुलांना शाळेत टाकायला हवं, पण कसं टाकणार हे कळत नव्हतं. त्यात मुंबईला जाणंही जवळ आलं होतं. उर्वीची जय्यत तयारी चालू होती. का नसणार, हनीमून जो होता. आज रश्मीचा उर्वीला कॉल आला होता. उर्वी, सगळं शॉपिंग केलंस ना? रश्मी, हो, घेतलं ना. उर्वी म्हणाली, अगं, ती वाली तयारी झाली का? रश्मी म्हणाली, ती वाली म्हणजे? कुठली वाली? उर्वीला कळालं नसल्यामुळं तिला विचारलं. हनीमून वाली रे, म्हणजे नाईटी अँड ऑल, रश्मी म्हणाली. नो वे, मी नाही घालणार तसं काही. ओके, उर्वी म्हणाली. ओ रियली? दोघेही सारखेच आहात. बोरिंग. बट मैडम, शर्त लगा लो, एक दिन आप ही वैसे कपडे पहन के अपने उनको रिझाओगी, लिख के ले लो, रश्मी म्हणाली. नंतर करते, म्हणत उर्वीनं कॉल कट केला. उद्याच निघायचं होतं आणि नेमकं त्याच वेळेला करणचं येणं कॅन्सल झाल्यामुळं ती खूप रडवेली झाली होती. आय एम सॉरी उर्वी, आय नो तू खूप एक्सायटेड होती, पण युनिव्हर्सिटीला पेपर द्यायला जायचं आहे मला. अर्जंट नसतं तर मी नक्कीच कॅन्सल केलं असतं. माझं इतक्या महिन्यांच्या रिसर्च आहे तो पेपर. तो तिच्या समोर बसून तिचे हात हातात घेऊन मान खाली घालून बोलत होता. तिला त्याला बघून वाईट वाटलं आणि म्हणाली, ओ इट्स ओके, तुमचं काम महत्त्वाचं आहे. हनीमून आपण नंतर करू. मे बी चांगल्या ठिकाणी जाता येईल. सो रिलॅक्स. मी जाऊन येते, तुम्ही काळजी घ्या. आणि हो, मला तुमचे तासाला अपडेट हवेत. ओके, ती म्हणाली. जायची वेळ आली आणि ती बॅग घेऊन निघाली. दार उघडून जाणार की करणनं तिला जोरात मिठी मारली आणि ॲग्रेसिव्हली किस करू लागला. तीही तितक्याच वेगाने रिस्पॉन्ड करत होती. ती मुंबईला निघून गेली आणि तो युनिव्हर्सिटीला. तिचं मुंबईच्या एक्झिबिशनमध्ये लावलेलं पेंटिंग बघून सगळेच्या सगळे नवल करत होते. इतक्या जिवंत पेंटिंग होत्या तिच्या की विराटला तर काय बोलावं कळत नव्हतं. पाहणारा प्रत्येक जण तिच्या पेंटिंग पाहून फक्त इतकंच म्हणत होता की किती जिवंतपणा आहे या पेंटिंगमध्ये. बनवणारा व्यक्ती खरंच खूप सेन्सिटिव्ह दिसतोय. आणि त्या एक्झिबिशनची विनर उर्वी ठरली होती. तिच्या नावानेच आज त्या हॉटेलमध्ये आयोजकांनी मोठी पार्टी ठेवली होती. ती छान रेड गाऊनमध्ये तयार झाली होती. विराटला तर तिच्यावरून नजरच हटवू वाटत नव्हतं. एवढ्या सगळ्या मेहफिलीमध्ये ती त्याला मिस करत होती आणि नकळत तिच्या डोळ्यातून एक अश्रू बाहेर पडलाच. तिनं मोबाईलवर मेसेज टाईप केला, मिस यू मिस्टर पटेल. त्याचा लगेच रिप्लाय आला, मागे वळून बघ. आणि तिने पाहिलं. तिला तो दिसला आणि पाहिलं तर तिला विश्वासच वाटला नाही, पण तो खरंच तिथे होता. तिनं तिचा गाऊन दोन्ही हातात पकडला, पायातली हील तिथेच काढून टाकली
आणि त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला अशी मिठी मारली की लहान मूल कसं एक्सायटेड होऊन मोठ्यांच्या कमरेला मिठी मारून बसतं, अगदी तसंच. बघणाऱ्या लोकांच्या नजरेची तिला पर्वा नव्हती. तो तिथे आला हे जास्त इम्पॉर्टंट होतं तिच्यासाठी. त्यानंही तिला तसंच उचलून मिठीत घेतलं आणि हळूच कानात म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स बायको. सॉरी, उशीर झाला जरा. ती काहीच बोलत नव्हती, कारण तिच्या डोळ्यातून कंटिन्यू पाणी वाहत होतं. त्याने तिला सरळ उभं केलं आणि तिचे डोळे पुसले, तिच्या फोरहेडवर किस केलं आणि परत एकदा मिठीत घेतलं. पार्टीमध्ये सगळे त्या दोघांकडे बघत होते. त्यांच्या नजरेमधले प्रश्न त्या दोघांना दिसले आणि ती म्हणाली, हॅलो एव्हरीवन, मीट माय हजबंड मिस्टर करण पटेल. तिच्या या बोलण्यावर मिताली मात्र खूप खुश झाली आणि धावतच येऊन तिला मिठी मारून अभिनंदन केलं. विराट मात्र नाराज झाला होता. आज तिच्यापर्यंत पोहोचण्याचे त्याचे सगळे रस्ते बंद झाले होते. पार्टी संपल्यावर रूमवर गेल्यानंतर मात्र दोघे शांत होते. दोघांना कळत नव्हतं की काय बोलावं. करण, तिनं पहिल्यांदा आज त्याला नावाने आवाज दिला होता. तो तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन म्हणाला, आणखी एकदा म्हण. करण, करण, करण. त्यानं तिला उचलून घेऊन गोल गिरकी मारली आणि तिला तसंच घेऊन बेडवर पडला. दोघेही त्या क्षणासाठी आतुर होते. मिलनाची ओढ दोघांना लागली होती. तो तिच्या ओठांची हालचाल टिपणारच होता की त्याचा फोन वाजला आणि त्यानं मोबाईल पाहिला. फोन नितीनचा होता. हा बोल. तिकडून काहीतरी बोलणं झालं आणि करणच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. थँक्यू सो मच नितीन, म्हणत त्यानं कॉल कट केला आणि उर्वीजवळ गेला. आपण राहुल, रॉकी यांचे ॲडमिशन उद्याच करू शकतो, तेही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. ते सगळं प्रोव्हाइड करणार आहेत, तो म्हणाला. खरंच? हो, मी खूप खुश आहे, करण म्हणाला आणि त्यानं उर्वीला मिठी मारली. तीही खूप खुश होती. उद्या 9 वाजता कलेक्टरसोबत मीटिंग आहे आपली. त्यांना आपला सगळा प्लॅन समजावून सांगायचा आहे, म्हणजे आपल्याला आपल्या स्कूलसाठी बजेट सँक्शन होईल, करण म्हणाला. ओके, मग आत्ताच चेकआउट करूया. उद्या लवकर आवरून मीटिंगसाठी जाता येईल, उर्वी म्हणाली आणि दोघांनी त्याच वेळेला चेकआउट केलं. उर्वी सकाळी लवकरच उठली होती. उठून स्वतःचं आवरून साडी घातली आणि देवपूजा केली. हे देवा, आज माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, आशीर्वाद असू देत. धूप पूर्ण घरभर फिरवलं. करणही तयार होऊन आला. त्यानं पाठमोरा उर्वीला पाहिलं. डीप बॅक नेकचं ब्लाऊज, त्यात ती साडी आणि साडीमध्ये उठून दिसणारा तिचा सुडोल बांधा. त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली. त्याचे हात तिच्या उघड्या पोटावर स्थिरावले आणि त्याचा स्पर्श होताच तिचा श्वास अडकला. दोघेही एकमेकांना फील करत होते. त्याच वेळेला ते दोघं सगळं विसरून फक्त एकमेकांची मिठी अनुभवत होते. घड्याळात 9चा टोल पडला आणि ती कसंबसं त्याला म्हणाली, मिस्टर पटेल, आपल्याला उशीर होतोय. कशाला? तो तिच्या मानेत तोंड घासत म्हणाला. आपली कलेक्टरसोबत मीटिंग आहे, ती म्हणाली आणि तो भानावर आला आणि त्याने तिची साडी ठीक केली आणि तिच्या ओठांवर हलकंसं किस केलं आणि म्हणाला, गोड दिसत आहेस, चल निघू. आणि दोघे मीटिंगसाठी निघाले. उर्वीला एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे कलेक्टरने त्यांना त्यांच्या घरी बोलावलं होतं. मीटिंग ऑफिशियल होती, तर मग घरी का बोलावलं? खरं तर मीटिंग ऑफिसला होणं अपेक्षित होतं, पण घरी का? पण तिनं त्या गोष्टीला तिथंच सोडून दिलं. दोघेही कलेक्टरच्या बंगल्याबाहेर जाऊन थांबले होतेच की गार्ड त्यांना लगेच आत घेऊन गेला. वेलकम मिस्टर करण पटेल. एक 35शीची स्त्री त्यांचं स्वागत करण्यासाठी समोर आली. उर्वीला खरं तर राग आला की तिनं फक्त करणचं वेलकम केलं, पण जास्त लोकांना त्याचं लग्न झालं आहे माहीत नसल्यामुळं कदाचित तिनं आपल्याला इग्नोर केलं असेल असं स्वतःला समजावून शांत थांबली होती. क्रिशा, तू इथं? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, करण तिला पाहून म्हणाला आणि तिनं पुढे येऊन करणला हक केलं आणि म्हणाली, येस डंबो, तुला सरप्राईज देण्यासाठीच तर, आय मीन तुला भेटता येईल म्हणूनच घरी बोलावलं, ती म्हणाली.
उर्वी ही माझी लहानपणीची मैत्रीण क्रिशा आणि क्रिशा ही माझी बायको उर्वी. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काही सेकंदसाठी बदलले होते असं उर्वीला भासलं. पण दुसऱ्याच क्षणी ती हसत समोर आली आणि तिनं उर्वीलाही हक केलं आणि म्हणाली, खूप गोड आहे तुझी बायको. बसा तुम्ही दोघं, मी चहा कॉफी सांगून येते. म्हणत ती निघून गेली. पण उर्वी मात्र तिला खालून वरती निहाळत होती. दिसायला खूपच सुंदर, फिगर सेक्सी, साडी अलिंबिकीच्या खाली घातलेली, केस खुले सोडलेले. मॅडम उर्वीला मात्र इन्सिक्युरिटी वाटायला लागली होती. करण आणि उर्वीनं त्यांच्या गरीब मुलांसाठी जो स्कूलचा प्लॅन होता त्याचं प्रेझेंटेशन तिला दाखवलं. वा, प्लॅन तर बेस्टच आहे, पण त्यासाठी जमीन लागेल. क्रिशा, मॅम सगळं रेडी आहे. मिस्टर पटेलांची जमीन आहे, ती आम्ही या कामासाठी वापरणार आहोत, उर्वी म्हणाली. मिस्टर पटेल कोण? क्रिशा दोघांकडे बघत म्हणाली. ॲक्च्युली उर्वी मला मिस्टर पटेल म्हणते. तिला तसं आवडतं तसा आवाज द्यायला. करण म्हणाला. ओ माय गॉड, हाऊ स्टुपिड इट इज. आय मीन किती लहान बाळासारखं आहे हे. उर्वी, सॉरी, पण असं कोण नवऱ्याला आवाज देतं? क्रिशा म्हणाली. आय एम सॉरी मॅम, आपण यावर नंतर बोलू. सध्या मला माझं प्रेझेंटेशन करू द्या. उर्वीनं थोड्या सिरियस आवाजात बोलल्यामुळं वातावरण सिरियस झालं आणि उर्वीचे सगळे पॉईंट्स क्रिशानं ऐकून घेतले. पण ती पूर्ण वेळ करणकडे जास्त पाहत होती, जे बघून उर्वीला राग येत होता. मॅम कॉफी. एक नोकर कॉफी घेऊन आला. क्रिशानं एक कप उर्वीला दिला आणि दुसऱ्या कपामध्ये थोडे लेमन ड्रॉप्स टाकले आणि तो कप करणला दिला आणि म्हणाली, तुझी आवडती कॉफी. तुला आठवतंय कॉलेजला असताना तुला साधी कॉफी बिलकुल आवडायची नाही. त्यात लेमन ड्रॉप्स टाकल्यासच तू कॉफी पीत होता. क्रिशा म्हणाली. उर्वीला ते ऐकून दुःख होतं, कारण आज तो रोज तिच्या हातची साधी कॉफी रोज घेत होता. तिचा पडलेला चेहरा बघून करण लगेच म्हणतो, क्रिशा, ते सगळं कॉलेजमध्ये असताना होतं, पण आता सवयी आणि आवडी दोन्ही बदललेल्या आहेत. करण उर्वीला छान वाटावं म्हणून बोलतो. यावर क्रिशा काहीच बोलत नाही. करण आणि उर्वी तिथून घरी निघून येतात. पण उर्वी थोडी अपसेट असते, कारण तिला क्रिशाला भेटल्यापासून आपण करणपेक्षा किती वेगळे आहोत याची प्रकर्षाने जाणीव होत होती. पुढचे 2-3 दिवस उर्वी बारकाईनं करणच्या गोष्टी नोटीस करत होती. तिला जेव्हा जाणवतं की करण किती शिस्तबद्ध आहे, त्याची प्रत्येक गोष्ट जागच्या जागी होती. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे पूर्ण दिवसभराचा प्लॅन फिक्स असायचा. म्हणजे प्रत्येक मिनिटाला काय, कुठे करायचं सगळं लिस्ट बनवून तयार असायची त्याची. 3 दिवसानंतर आधीच नाराज असलेली उर्वी तिला आणि करणला क्रिशा डिनर पार्टीसाठी इन्व्हाइट करते. उर्वीची बिलकुल इच्छा नव्हती, पण करणमुळे ती जाण्यासाठी तयार होते. मिस्टर पटेल, तुम्ही जा ना पार्टीला. मला नको, माझी खरंच इच्छा नाही, उर्वी म्हणाली. नो वे, तिथं मला माझ्या बायकोसोबत इन्व्हाइट केलं आहे, तर मी तिच्यासोबतच जाणार आहे. ओके, लवकर तयार हो, नाहीतर थांब, मी तुला तयार करून देतो. म्हणत तो तिच्या वॉर्डरोबमधून पिंक शॉर्ट ड्रेस काढतो आणि तिला देतो. हा घाल, यात तू डॉल दिसतेस, तो म्हणतो. त्यानं डॉल म्हटल्यास तिला छान वाटतं. डॉल म्हणजे मी आणखीन लहान दिसणार. नको नको, लहान नाही दिसायचं मला, ती मनातल्या मनात बडबड करते आणि त्याला म्हणते, मिस्टर पटेल, मला डॉल नाही, हॉट दिसायचंय, अगदी मोठ्या मुलींसारखं. तिच्या अशा बोलण्यावर तो मात्र चकित होतो आणि तिच्या जवळ येतो आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला छोटासा किस करतो आणि म्हणतो, तू आहेसच खूप हॉट, म्हणून तर माझ्यासारख्या मुलाला देखील इतका रोमॅन्टिक झाला आहे. उर्वी, मला कळतंय, क्रिशाला भेटल्यापासून तू डिस्टर्ब आहेस. तुला काय वाटतंय, मला समजतंय सगळं. पण तुला मी सांगणार नाही की तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस, बल्कि तुला फील करून देणार आहे की तू माझं आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नसणार आणि नाही पण. करण तिला मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत मनातल्या मनात स्वतःशी बोलतो. दोघेही तयार होऊन क्रिशाच्या पार्टीला येतात.
करण तिचा हात पकडूनच पार्टीमध्ये एंटर करतो आणि समोर पाहतो तर त्याचं अख्खं कॉलेज तिथं आलेलं त्याला दिसतं. हाय करण म्हणत काही मुली त्याला हग करतात, काही मुलंही येऊन त्याला भेटतात. तो सगळ्यांना भेटत असतो, बोलत असतो, पण त्यानं उर्वीचा हात तसाच पकडून ठेवलेला असतो. हे पाहून उर्वीला आनंद आणि क्रिशाला दुःख होतं. करण सगळ्यांशी बोलत असतो. तेवढ्यात एक त्याचा क्लासमेट त्याला विचारतो, करण तुझ्या मागे ही क्यूट लहान मुलगी कोण आहे? त्या मुलाचं असं उर्वीला लहान बोलणं हर्ट करून जातं. अरे विसरलोच. हे गाईज, मीट माय क्यूट ब्युटिफुल वाईफ उर्वी. तो सगळ्यांची तिची ओळख करून देतो. काही जण किती सुंदर आहे म्हणून तारीफ करतात, तर काही जण फारच लहान आहे असं म्हणतात. एक जण तर म्हणतो, करण बालविवाह केला आहेस का रे, बायको एवढी लहान, म्हणत फिदी हसतात. उर्वीला वाईट वाटतं, पण ती स्माईल करते आणि समोर येऊन म्हणते, येस आमचा बालविवाहच आहे. मी इतकी लहान आहे, मी चुका करते आणि ते माझ्यापेक्षा इतके मोठे आहेत की ते मॅच्युरली सगळं हँडल करतात. मे बी आम्ही मिसमॅच असू, पण आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. एवढं बोलून ती तिथून निघून जाते. करणला तिच्याशी बोलायचं असतं, पण त्याला मित्रांमुळे जमतच नाही. त्यातच क्रिशा त्याच्याजवळ येते आणि म्हणते, करण मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे. तोही तिच्यासोबत थोडं बाजूला जातो आणि ते उर्वी पाहते. तिचं एक मन म्हणत होतं की जा उर्वी, त्यांचं बोलणं ऐक, तर दुसरं मन म्हणत होतं नको उर्वी, नको ऐकू, नको उर्वी, म्हणत स्वतःला थांबवलं. करणला मला तुझ्याशी इम्पॉर्टंट बोलायचं आहे, आपल्याविषयी, क्रिशा म्हणाली. हा बोल, करण म्हणतो. करण तुला खरंच वाटतं उर्वी तुझ्यासाठी योग्य आहे? आय मीन उर्वीसोबत तू पूर्ण आयुष्य घालवू शकतो का? खूप वेगळे आहात तुम्ही दोघं. कसं काढणार आहेस अशा मुलीसोबत आयुष्य? बघ तिच्याकडे, त्या रोहितच्या लहान बाळासोबत कशी खेळते. क्रिशानं करणला उर्वी दाखवली, जी लहान मुलाला हसवण्यासाठी वेडेवाकडे एक्सप्रेशन करत होती आणि तेवर ते बाळ हसत होतं. करण आणखीनही काहीच बोलला नव्हता, फक्त त्या उर्वीकडे लक्ष देऊन बघत होता. करण शांतपणे क्रिशाचं बोलणं ऐकत होता आणि सोबतच आपल्या बायकोचे प्रतापही पाहत होता. इतका वेळ रडणारं ते बाळ त्याच्या मम्माकडे पण शांत बसलं नव्हतं, पण उर्वीच्या या बालिशपणामुळे बाळ खदखदून हसलं. त्याला त्या सिच्युएशनमध्ये तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारावी वाटत होतं. त्या मिठीचा विचार करतच तो गालातल्या गालात हसतो. स्वतःच्याच विचारात गुंतलेला तो क्रिशाच्या आवाजाने भानावर आला. करण मी काहीतरी सिरियस बोलतेय. आय एम युअर बेस्ट फ्रेंड. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सगळं बोलत आहे. तुला समजतंय ना मी काय बोलते ते? क्रिशा म्हणाली. हो समजतंय आणि थँक्यू त्यासाठी, करण म्हणाला. तितक्यात त्यांच्या मागे थांबलेल्या ग्रुपचं बोलणं करणच्या कानावर आलं. यार करण आणि क्रिशा कॉलेजपासूनच परफेक्ट कपल होतं ना? त्यातलं एक जण म्हणालं. क्रिशा तर कॉलेजपासून फक्त करणवर प्रेम करते. आता त्यांनी लग्न करायला हवं होतं, पण हे काय यार, त्यानं कशा लहान मुलीशी लग्न केलंय? लुक ॲट हर यार, कुठल्या अँगलने ती करणसाठी योग्य वाटते? दुसरी मुलगी म्हणाली. करणला असं सगळं ऐकून राग येत होता, पण तो शांत राहतो, कारण उर्वीला उगी या गोष्टींची भनक लागली तर तिला खूप हर्ट होईल म्हणून. पण उर्वीनं सगळं ऐकलं होतं. ती त्यासाठी योग्य नाही या गोष्टीवर हळूहळू तिचा विश्वास बसत होता. त्याला कळू नये की ती नाराज आहे यासाठी ती परत लहान मुलांमध्ये जाऊन खेळत होती. करण तिथे कोणाला काही न बोलता उर्वीकडे जातो, कारण या सगळी गोष्टींमुळे त्याला सफोकेशन वाटत होतं, जे फक्त उर्वीजवळ गेल्यासच बरं होईल असं त्याला वाटत होतं. आणि तो उर्वीकडे जातो. उर्वी, तो तिला आवाज देतो. हा मिस्टर पटेल. ती लहान मुलांसोबत खेळतच त्याला बोलते. चल घरी जाऊ, मला थोडं ठीक वाटत नाहीये, तो म्हणाला आणि तिथं कोणाला काही न सांगता तो उर्वीला घेऊन घरी आला. उर्वीनं डोअर लॉक केलं आणि आत जायला निघणार की करणनं तिला मिठीत घेतलं आणि इतकं घट्ट पकडलं होतं की तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता. पण त्यावेळेला त्याला त्या मिठीची तिची सगळ्यात जास्त गरज होती, म्हणून ती शांत त्याच्या मिठीत उभी राहिली.
काही क्षणानंतर त्यानं तिला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये बेडवर झोपवलं आणि म्हणाला, उर्वी, मला आज तुझी गरज आहे. तिनं फक्त तिचे दोन्ही हात त्याच्याकडे केले आणि त्याला तिच्या मिठीमध्ये येण्यासाठी इशारा केला. तोही तिच्या मिठीत पहुडला. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर तिला जाणवत होते आणि ते श्वास तिच्यात वेगळ्याच संवेदना निर्माण करत होते. त्याचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत होते. त्यानं हळुवारपणे तिच्या पोटावरून तिचा टॉप बाजूला सारला आणि तिच्या नाभीवर त्याने ओठ टेकवले आणि तिला अचानक वेगळ्याच भावना फील होऊ लागल्या. तिला तो स्पर्श हवासा आणि नकोसा दोन्ही एकदाच वाटत होतं. करणनं तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठीत घेऊन झोपी गेला. तीही झोपली. दुसऱ्या दिवशी त्यांना मुलांना घेऊन गव्हर्नमेंट स्कूलला जायचं होतं ॲडमिशनसाठी. दोघांनी आवरून घेतलं आणि निघाले. उर्वी, करणनं तिला आवाज दिला आणि तिला जवळ बोलावून एक मिठी मारली आणि म्हणाला, सॉरी रात्रीसाठी. माइंड ठीक नव्हतं काल. बस एक गोष्ट लक्षात ठेव, आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत, ओके? ती मान हलवून ओके म्हणाली आणि दोघे वस्तीकडे निघाले. वस्तीमध्ये राहुल आणि रॉकीचे आई बाबा तयार होऊन बसले होते. राहुल आणि रॉकीही मस्त दिसत होते. उर्वीने सगळ्यांसाठी शॉपिंग केली होती. सगळे मिळून शाळेत आले होते. त्यांचा नंबर आल्यास मुख्याध्यापक मॅमनी त्यांना बोलावून घेतलं. हॅलो मॅम, मी करण पटेल आणि ही माझी मिसेस उर्वी पटेल. करणने ओळख करून दिली. प्लीज बसा पटेल सर, त्या मॅम म्हणाल्या. मॅम प्लीज सर नका म्हणू, फक्त करण म्हटलात तरी चालेल, करण म्हणाला. अरे सर म्हणणं तर गरजेचं आहे, कारण तुम्ही जे काम करत आहात त्यामुळे तुमच्याविषयीचा आदर माझ्या मनात खूप वाढला आहे. आज प्रत्येकजण स्वतःचा विचार करतोय, पण तुम्ही या मुलांचा विचार केलात आणि त्यांना आज शाळेमध्ये ॲडमिशन मिळवून देताय. त्यांच्यामध्ये अभ्यासाची, शिक्षणाची गोडी निर्माण करत आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर तुम्ही आपल्या भारताचं भविष्य निर्माण करत आहात. मॅम भरभरून बोलत होत्या. मॅम, मी इतकं काहीच केलं नाही. जे काही घडतंय ते माझ्या वाईफमुळे. तिनंच मला हे स्वप्न दाखवलं आणि पूर्ण करायला मदतही केली, करण म्हणाला. खरंच आय एम रिअली प्राऊड ऑफ यू बोथ. बरं, प्रोसिजर चालू करायची, मॅम म्हणाल्या. हो करूया, करण म्हणाला. रॉकी आणि राहुलला बरेच प्रश्न विचारले गेले. रॉकीने बऱ्यापैकी उत्तर दिले, पण राहुलने मात्र खूप छान सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. दोघांचं ॲडमिशन झालं. त्यांना शाळेमधून बुक्स, युनिफॉर्म भेटला. दोघेही खूप खुश झाले ते बघून. त्यांनी करण आणि उर्वीला मिठीच मारली. धन्यवाद ताईसाहेब, भैयासाहेब, तुमच्यामुळं आमची लेकरं बी शिकत आहेत बघा. देव करो तुमचं भलं हो. असं म्हणत राहुल आणि रॉकीच्या आईबापांनी त्यांना आशीर्वाद दिला. ताई, जमलं तर बाकीच्या मुलांच्या आईबाबांना पण तयार करा, म्हणजे त्या मुलांना पण शाळेत टाकता येईल, उर्वी म्हणाली. शाळेतून निघत असताना ते मुख्याध्यापक मॅमला थँक्यू म्हणण्यासाठी गेले होते, तेव्हा मॅमने त्यांना त्यांच्या स्कूलविषयी विचारलं. ॲक्च्युली मॅम, आमचं स्कूल तयार होण्यासाठी 2 वर्ष तरी वेळ द्यावा लागेल आणि तोपर्यंत मी मुलांना घरी नाही बसवू शकत. त्यामुळे इथे ॲडमिशन घेतलं आहे, करण म्हणाला. करण, उर्वी, तुम्ही दोघं खूप छान काम करत आहात आणि हो, काही लागलं तर मला नक्की सांगा, मी मदत करेल, मॅम म्हणाल्या. नक्कीच मॅम, निघतो मॅम. दोघे तिथून निघाले. राहुल रॉकीला आणि त्याच्या आईबाबांना त्यांच्या घरी सोडून ते स्वतःच्या घरी निघून आले. आज दोघेही फार खुश होते. त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. उर्वी, मी फ्रेश होऊन येतो. आपण आज तुझ्या आवडीचा मूव्ही बघूया, करण म्हणाला. काय, चक्क मिस्टर पटेल माझ्या आवडीचा मूव्ही बघणार? उर्वी त्याची खेचत होती. वाईफी, तू एक ऐकशील माझं, तो एकदम रोमॅन्टिक आणि घोगऱ्या आवाजात म्हणाला. ती जणू त्याच्या आवाजानं संमोहित झाली होती. तू प्लीज आज नंतर मला मिस्टर पटेलऐवजी करण म्हणशील? त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि म्हणाला. त्याचा स्पर्श त्याचं काम करत होता.
ती नकळतपणे त्याच्या स्पर्शामध्ये विरघळत होती. त्यामध्ये ती त्याला म्हणाली, हो करण, आणि त्यानं तिच्या ओठांचा किस घेतला. तिला सोडून तो वॉशरूमकडे गेला, पण तरीही ती डोळे बंद करून तिथेच थांबून होती. तिची ही कंडिशन पाहून त्याला हसूच आलं आणि तो जोरात ओरडला, उर्वी, मी फ्रेश होऊन येतो. आणि त्याच्या आवाजानं ती त्याच्या स्पर्शाच्या जादूतून बाहेर पडली आणि स्वतःच्या अशा पागल ॲक्शनवर हसली. करण फ्रेश होऊन बाहेर आला. तोंड धुतल्यामुळं त्याच्या समोरच्या केसांवर पाण्याचे काही दवबिंदू चमकत होते. तो टॉवेलनं चेहरा पुसत होता. तिच्या जवळ येऊन बसला आणि ही मात्र त्याची प्रत्येक ॲक्शन नोटीस करत होती. त्याचं नाक एकदम सरळ होतं. त्याचे ओठ तर एखाद्या मुलींचे नसतील इतके नाजूक आणि ॲट्रॅक्टिव्ह होते. त्याचे ते कपाळावर येणारे केस पाहून तिला नेहमी वाटायचं की ते तिला इशारा करत आहेत, ये आणि आम्हाला स्पर्श कर. आणि ती नकळतपणे त्याच्या जवळ सरकली आणि तिनं त्याच्या केसातून हळुवारपणे हात फिरवला. त्याच्या केसामधील दवबिंदू त्याच्या कपाळावर ओघळले आणि तिनं ते तिच्या ओठांनी टिपले. इतकं सगळं सडनली घडलं की करणला समजलंच नाही की ती अशी अचानक आपल्या मांडीवर का येऊन बसली. पण बसल्यानंतर तिने जे काही केलं त्यानंतर मात्र त्याने त्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट केले आणि तिला आणखीन जवळ ओढलं आणि तिच्या ओठावर दिसणारं पाणी आता त्याला टिपायची ओढ लागली होती. तो तिच्या ओठावर ओठ टेकवणार की त्याचा फोन वाजला आणि त्यानं फोन पाहून कट केला. सकाळपासून उर्वी नोटीस करत होती की त्याला सकाळपासून असे फोन येत होते आणि तो कट करत होता. पण त्या फोननंतर त्याचा मूड मात्र क्षणात बदलत होता. ऑल ओके? तिनं विचारलं. येस, ऑल ओके म्हणत तिला जवळ घेऊन काही वेळ तसाच बसून राहिला. उर्वीला राहून राहून तो फोन कोणाचा असेल हाच विचार मनात घोळत होता. काही वेळ दोघे तसेच बसून होते, पण त्याच्या मोबाईलची मेसेजची टोन वाजली आणि त्यानं हातात मोबाईल घेतला आणि त्यानं मेसेज रीड केला. उर्वी, मला काही वेळासाठी बाहेर जावं लागतंय. मी लवकर आवरून येतो. रात्री मूव्ही पाहू. आणि हो, खाण्यासाठी काय आणू? पार्सल घेऊन येतो. उगाच तू बनवत बसू नको, तो म्हणाला. ओके, लवकर या. करण, सगळं ठीक आहे ना? तिच्या या प्रश्नानंतर त्याने पळत येऊन तिला मिठीत घेतलं आणि म्हणाला, येस. तयार होऊन निघून गेला. हॉटेलमध्ये बोल, काय बोलायचं आहे. एवढं कॉल मेसेज का केलंस तू? करण थोडा चिडतच म्हणाला. आय एम सॉरी करण. काल तुला उर्वीबद्दल जे बोलले त्यामुळे तू हर्ट झाला आहेस, माहिती आहे मला. आणि तुला माहिती ना, तू हर्ट झाल्यास मला ते सहन होत नाही, ती म्हणाली. क्रिशा प्लीज, तुला वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. मी ठीक आहे. तसंही कोणी कितीही काहीही सांगितलं तरी मला माझं आयुष्य उर्वीसोबतच घालवायचं आहे. मला माझं फ्युचर प्लॅन क्लिअर आहे. सो मला फरक पडत नाही कोण त्याविषयी काय विचार करतं ते. आणि प्लीज मला याविषयीवर काहीच बोलायचं नाही, करण म्हणाला. करण, मग तू तिच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलंस? क्रिशा म्हणाली. क्रिशा, तेव्हा सिच्युएशन तशा होत्या, पण आता मला ती हवी आहे, अगदी मरेपर्यंत, करण म्हणाला. करण, पण आपण दोघे, तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला. क्रिशा, तू माझी तेव्हा बेस्ट फ्रेंड होतीस आणि पुढेही राहशील. चल, मी निघतो. उर्वी वाट पाहत असेल माझी. करण, ॲटलिस्ट कॉफी तर घे, क्रिशा म्हणाली. सॉरी क्रिशा, माझी बायको माझी वाट बघतीये. बाय, म्हणत करण निघून गेला. करणने गाडी स्टार्ट केली आणि एका सामसूम जागी गाडी थांबवून त्यानं नितीनला कॉल केला. नितीन, क्रिशा यार, आणि त्यानं सगळं त्याला सांगितलं. तिकडून नितीन म्हणाला, तू कशाला टेन्शन घेत आहेस? करू दे तिला जे काय करायचं ते. आपण बघू काही घडलं तर. नितीन, तुला माहिती ना क्रिशाचा स्वभाव? करणला थोडं टेन्शन आलं होतं. डोंट वरी, तिला तुलाच समजावून सांगावं लागेल. ती तुझंच ऐकते, तुला माहिती आहे ना, नितीन म्हणाला. आणि रिलॅक्स राहा आणि एन्जॉय कर, जा. नितीनच्या बोलण्यानंतर त्याला थोडं रिलॅक्स वाटलं. तरीही क्रिशाचा जिद्दी स्वभाव त्याला माहितीच होता, त्यामुळे त्याला थोडी धाकधूक होतीच. त्याचं बोलणं झाल्यास पार्सल घरी घेऊन आला. स्वतःकडच्या कीनं डोअर ओपन केलं आणि घरात आला.
उर्वीला त्यानं आवाज दिला पण तिचा काहीच रिस्पॉन्स नाही आला. मग त्यानं तिला किचनमध्ये पाहिलं. तिथेही नव्हती. तिच्या रूममध्ये, ज्या रूमला आता त्यांनी पेंटिंग रूम बनवली होती, तिथेही ती नव्हती. शेवटी तो त्याच्या बेडरूममध्ये गेला तर मॅडम त्याचा शर्ट घालून सॉन्ग लावून डान्स करत होत्या. तिचा तो बालिश डान्स बघून त्याला खूप हसू आलं होतं. तो तिथंच दारात थांबून तिचा डान्स बघत होता. त्याला वाटलं हे रेकॉर्ड करायला हवं. पुढे चालून आमचे बेबी झाल्यास त्यांना दाखवता येईल की बघा मम्मा कशी डान्स करायची. तो व्हिडिओ बनवून घेतो. बेबीच्या विचारावर त्याला हसूच आलं आणि स्वतःलाच म्हणाला, जी स्वतः एक बेबी आहे ती बेबीला कसं सांभाळेल देवाला माहिती. उर्वी डान्स करत करत गिरकी घेते आणि तिला करण दिसतो आणि ती थांबते. तिला दम लागला होता. तुम्ही कधी आलात? ती दम खात खात त्याला विचारते. तो तिला आधी खाली बसवतो आणि पाणी पिण्यासाठी देतो आणि म्हणतो, तेव्हाच जेव्हा तू माझा शर्ट घालून डान्स करत होतीस. आज अचानक डान्स कसा काय? तो म्हणाला, असंच आवडतं मला. कधी कधी एकटं वाटलं की करते डान्स. उर्वीच्या या वाक्यानंतर त्याला तिचं एकटेपण जाणवलं. त्यानं तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला, आय एम सॉरी. मी सोबत असताना तुला एकटेपणा जाणवला. आय एम रिअली सॉरी. काम खरंच खूप इम्पॉर्टंट होतं म्हणून जावं लागलं, नाहीतर. त्याला पुढे काही बोलू न देता ती त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, करण, आय ट्रस्ट यू. मला माहिती आहे काम इम्पॉर्टंट नसल्यास तुम्ही मला कधीच सोडून गेला नसता. मला आज बस बाबांची आठवण येते. तुमची हरकत नसेल तर मला आता बाबांच्या घरी जाऊन यायचं आहे. अर्ध्या तासात परत येईल, उर्वी म्हणाली. तू तयार हो, मी येतो सोबत, तो म्हणाला. नाही नको, मी कॅब बुक केली, येईलच इतक्यात. मला एकटीला जायचंय, उर्वी नजर चोरत म्हणाली. तुला एकटीला जायचंय की थोडा वेळ एकटीला राहायचंय? त्यानं विचारलं आणि उर्वीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. त्याच्यापासून ते लपवून ती म्हणाली, तुमच्यापासून अलग झाले तरच तर एकटी राहीन ना. तुम्ही आणि मी आता एक आहोत, वेगळे थोडेच आहोत. मग जाऊ ना थोडा वेळ तिकडे? मग नको जाऊस ना तिकडे, थोड्या वेळासाठी नको. तिला पाठीमागून हक करून करण म्हणाला, प्लीज. उर्वी म्हणाली, उर्वी, इट्स हाय टाईम. लेट्स स्टार्ट अवर लाईफ प्रॉपरली. लेट्स गेट टुगेदर बाय एव्हरी ॲस्पेक्ट. करण म्हणाला. त्याला काय म्हणायचं आहे ते उर्वीला समजत होतं, पण तिनं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बाबांच्या घरी निघून गेली. तिनं रश्मी आणि रोहनला कॉल केल्यामुळं ती दोघे वाट पाहतच बसली होती. तिनं गेल्या गेल्या आधी रश्मीला मिठी मारून रडू लागली. उरू, प्लीज रडू नकोस ना गं, सांग ना मला काय झालंय. तू तर अशीच रडलीस तर मीही रडेल आणि माझ्या नवऱ्यालाही रडवेल. रश्मीच्या शेवटच्या ओळीवर ऐकून मात्र उर्वी हसली. रश्मीनं तिचे डोळे पुसले आणि तिला सोफ्यावर बसवलं. तोपर्यंत रोहन तिच्यासाठी पाणी घेऊन आला. पाणी पिऊन झाल्यास तिनं क्रिशा बाबतीत सगळं त्यांना सांगितलं. काही वेळापूर्वी तिचा आलेला कॉल आणि त्यावर बोलणं ऐकून उर्वी खूप हर्ट झाली होती. काही वेळापूर्वी उर्वीला अननोन नंबरवरून कॉल आला होता. तिनं तो रिसीव्ह केला. हॅलो उर्वी, क्रिशा हियर, ती म्हणाली. हाय मॅम, कशा आहात? उर्वी म्हणाली. कट द क्रॅप उर्वी, तुला हे सांगण्यासाठी मी फोन केला आहे की माझं करणवर अगदी लहानपणापासून प्रेम आहे. आम्ही दोघे सेम आहोत. आमच्या आवडीनिवडी, आमचं खाणं पिणं, आमचं ड्रेसिंग सेन्स, आमचे फ्युचर प्लॅन्स सगळं सेम आहे. आम्ही परफेक्ट मॅच आहोत. तुला माहिती, त्याला प्रत्येक गोष्ट प्लॅन करून ठेवायला आवडते आणि मलाही. उर्वी, आम्ही दोघे एकमेकांसाठी बेस्ट आहोत. प्लीज, आय बेग यू उर्वी, माझ्या करणला सोड. त्याने तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे ना? क्रिशा म्हणाली. तुम्हाला कसं माहीत आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते? उर्वीनं तिला विचारलं. ऑफकोर्स उर्वी, करण म्हणाला. इनफॅक्ट आता तो मलाच भेटण्यासाठी आला होता. त्याला एक मेसेज केला आणि तो धावत पळत मला भेटण्यासाठी निघून आला. क्रिशा तेल मीठ तिखट लावून सांगत होती. उर्वीला वाईट वाटलं की करणनं तिला हे सांगितलं नाही की तो क्रिशाला भेटायला जातोय. तिनं काही न बोलताच फोन कट केला आणि ती रडू लागली. तिला जे वाटत होतं ते खरं होतं. ती त्याचसाठी योग्य नाही हे आज क्रिशानं तिच्या बोलण्यातून दाखवून दिलं होतं. उर्वीला जास्त दुःख याचं झालं होतं की करण बेटर डिझर्व करतो
आपण त्याच्यासाठी योग्य नसताना त्याला आपल्यासोबत राहावं लागेल, त्याला आपल्यामुळं ॲडजस्ट करावं लागेल. या विचारासोबत ती आणखीनच रडू लागली आणि रडत रडत तिनं रश्मीला कॉल लावला आणि तिनं रश्मीला सांगितलं की ती तिकडे येणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.